भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला तणाव, एलओसीवर रात्री सुरू असलेली फायरिंग आता थांबवलेली आहे। एलओसीवरची फायरिंग पाकिस्तानने थांबवली आहे। गेल्या काही तासांपासून फायरिंग थांबलेली आहे। रात्रभर ही फायरिंग सुरू होती, ज्याला भारतीय सैन्यांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे। नौशेरात काही तासांपासून पाकिस्तानचा गोळीबार आता बंद झालाय। एलओसीवर रात्रभर गोळीबार सुरू होता, जो आता सकाळी थांबवण्यात आलेला आहे। पाकिस्तानने आता एलओसीवरील फायरिंग थांबवलेली आहे। कुठेतरी आता पाकिस्तान भारतीय हल्ल्याच्या प्रतिहल्ल्याच्या या ठिकाणी त्यामुळे आता घाबरलेला आहे, बिथरलेला आहे। नौशेरात काही तासांपासून पाकिस्तानचा गोळीबार हा बंद झालाय। गेल्या काही तासांपासून येथील फायरिंग ही थांबवण्यात आलेली आहे। एलओसीवर रात्रभर गोळीबार सुरू होता, मात्र सकाळी आता गोळीबार थांबवण्यात आलाय। अमृतसरमधील आपण हे दृश्य पाहतोय। ऑपरेशन सिंदूरमुळे हाय अलर्ट, पोलिसांचा चोख बंदोबस्त, येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी, वाहनांची तपासणी या ठिकाणी आता केली जाते। या ठिकाणी अमृतसरमध्ये पाकिस्तानी मिसाईलचा तुकडा सुद्धा आढळल्याची माहिती समोर येत आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर तणाव वाढलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त। पुढील सूचना येईपर्यंत या ठिकाणी विमानतळ सुद्धा आता बंद ठेवण्यात आलेले आहेत। याचा भारत पाकिस्तान या युद्धाचा आता परिणाम आपण पाहतोय। रस्ते वाहतूक असो, विमान सेवा असो, याच्यावर आता होताना पाहायला मिळतं। नागरिकांना घरात राहण्यासंदर्भात या ठिकाणी आवाहन केलं जात आहे। खिडक्यांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं जात आहे। नौशेरात काही तासांपासून पाकिस्तानचा गोळीबार हा आता बंद ठेवण्यात आलेला आहे। पुढील सूचना येईपर्यंत आता या ठिकाणी सर्व नागरिकांनी घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलं। आपण ही कालची दृश्य पाहतोय। जम्मू, राजौरी, अमृतसर, अखनूर, बिकानेर, सांबा, बारमेर, भूज, जालंधर आणि जैसलमेर या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आला होता। सायरन वाजला होता आणि त्यानंतर या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आला। काही ड्रोन हल्ले पाकिस्तानकडून करण्यात आले, ज्याला भारतीय सैन्याकडून चोख असं प्रत्युत्तर देण्यात आलंय, ज्यामुळे आता पाकिस्तान बिथरलेला आहे। पाकिस्तानी आता या ठिकाणी नागरिक घाबरलेले पाहायला मिळतात, त्यांच्या प्रतिक्रिया समोर येताना पाहायला मिळतात। सध्या पाकिस्तानने एलओसीवरची फायरिंग थांबवलेली आहे। गेल्या काही तासांपासून ही फायरिंग थांबवली, मात्र रात्रभर या ठिकाणी गोळीबार सुरू होता। आपण ही संपूर्ण रात्रभराची दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी हल्ले झाले पाकिस्तानकडून, मात्र त्या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आला होता। आता सध्या शांतता वातावरण पाहायला मिळते। जम्मू काश्मीरमधील सकाळ आपण पाहिली, या ठिकाणी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला होता। हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।